रातभर फोन करीते मी त्याला मला ते लोकांनी रातभर टॉर्चर केलं. मला रातभर ती लोक फोन करीत होती. मी फोन कट केला का मला म्हणायची तुम्हाला मारून टाकीन. तुमचा कार्यक्रम उरकू दे मला सांगा म्हणे. ते लोकांनी माझ्या लेगाला काहीतरी केलं. मी त्यांना फोन केला का म्हणायची तुम्ही कुठे. मी म्हणलं मी घरात आहे. तुम्ही काय करताय म्हणलं आम्ही आजारी. म्हणले आम्ही गावात आहे गावात. मग म्हणले कुठे म्हणते आम्ही गार्डन मध्ये. मग यायचं ना घरी त्यांनी. मी फोन लावला निलेशचा फोन व्यस्त सांगायचा. काय झालं काय घटना घडली पहिल्यापासून सांगा सविस्तर. आता प्रत्यक्षदर्शी मी नाही परंतु निलेशची पत्नी आणि त्यांची आई बाकीचे पाहुणे काय झालं निलेशचं काय यांच्याकडनं जी माहिती मिळाली ती अशी आहे. आज सकाळी निलेशची मृत बॉडी त्या ठिकाणी सापडली. तर मग त्याची पार्श्वभूमी त्याच्या पत्नीकडनं आणि सगळ्यांकडनं जी कळाली ती अशी एक मुलगी आहे आवून पुणे या ठिकाणी राहणारी. तर ती मुलगी त्यांचं म्हणणं असं आहे की निलेशचा जो मोठा भाऊ आहे शैलेश त्याच्यासोबत पळून गेलेली आहे. आणि मग ती पळून गेल्यानंतर त्यांचा शोध संबंधित पोलीस स्टेशन निलेश स्वतः हे सगळेच मंडळी घेत आहे. परंतु शैलेशचा आणि त्या मुलीचा काही शोध लागलेला नाही. परंतु मग तिला शोधण्यासाठी निलेशच्या घरी नागिनगावला जिथं ते राहतात जिथे त्याची बायको सासू आहे तर त्या ठिकाणी 5 तारखेला एक 8 माणसं आली. त्याच्यामध्ये त्या मुलीची आई होती, मुलीची बहीण होती, त्यानंतर मुलीची चुलती होती, मुलीची मावशी होती आणि त्याच्यानंतर त्या मुलीचा एक चुलता होता आणि एक भाऊ होता आणि एक दाजी होते. म्हणजे असे 4 जेंट्स आणि 4 लेडीज घरी आल्या. नागिनगावला घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांना सांगितलं की आमची मुलगी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही तिथं 2 दिवसात आमच्या ताब्यात द्या नाही तर आम्ही तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. आणि मग पुढं काय घडेल ते आम्ही तुम्हाला आता सांगत नाही. 2 दिवसात आमची मुलगी द्या. त्यानंतर निलेशने नातेवाईकांकडं इकडं तिकडं भरपूर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आता त्याचा काही शोध लागू शकलेला नाही. आता अद्याप देखील निलेश बाबा मयत झालाय हे सुद्धा त्याला माहीत नसेल कारण का ते कॉन्टॅक्टच नाही त्यांचं निलेशचं आणि निलेशच्या भावाचं. मग आता निलेश हा अशा वृत्तीचा माणूस आहे. आता मी पिंपळगावला सरपंच म्हणून काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी काम करत असताना एक अतिशय डॅशिंग कोणालाही न घाबरणारा कोणाच्याही दबावाखाली न येणारा आणि आत्महत्या तर तो विचारच करू शकत नाही म्हणजे अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव होता. आणि तरी देखील बाबा निलेश सकाळी मृत अवस्थेत सापडल्यानंतर मग त्याच्या शेजारी एक औषधाची बाटली सापडली म्हणून बाबा काही बॉडी त्याच्या घराच्या जवळच सापडली नारायणगावमध्ये. हा नारायणगावमध्ये त्यांना ते ठिकाण माहीत आहे, पोलिसांना पण माहीत आहे. तर तिथे ती बाटली सापडली. तर बाटली सापडल्यानंतर मग सगळ्यांचं म्हणणं असं आलं की त्याने आत्महत्या केली. परंतु निलेश आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीचा मुलगा नव्हता. तो कोणाशी पण भांडणारा कायदेशीर लढणारा किंवा जबाबाला जबाब देणारा होता. त्यामुळे तो आत्महत्या करू शकणार नाही म्हणजे अशा पद्धतीचा तो मुलगा होता. त्याचं तसं नेचर होतं आणि तरी देखील बाबा त्याची आत्महत्या झाली असं थोडंसं भासवण्याचा प्रयत्न केलाय. आणि एकंदरीत पाहता 8 दिवसापूर्वी ती आलेली माणसं त्याच्यानंतर काल रात्रीपर्यंत काल दुपारपर्यंत म्हणजे काल सुद्धा त्या मुलीचा भाऊ आणि भाऊजाई हे 2 जण पिंपळगावला पण आईला येऊन भेटून गेले, धमकी देऊन गेले, इथं पण येऊन गेले आणि ते म्हटले बघा जर आमची मुलगी आमच्या ताब्यात नाही भेटली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि त्यामुळं हा निश्चित घातपात आहे असं त्याच्या आईचं त्याच्या पत्नीचं सगळ्यांचं मत आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये पोलीस स्टेशनने रितसर फिर्याद दाखल करून घेऊन बाबा मृत्यूस कारणीभूत अथवा घातपात
अशी सखोल चौकशी व्हावी. सखोल चौकशी होऊन संबंधित आरोपींवर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण समजा त्यांची मुलगी जरी समजा पळून गेली किंवा पळून नेली असं जरी आपण काही धरलं, पण ज्याने कोणी नेली समजा त्याच्या भावाने, तर तो गुन्हा काही निलेशने केलेला नाही. आणि जर समजा त्या मुलीच्या पळून जाण्यामुळं जर निलेशचा त्या ठिकाणी मृत्यू होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा पद्धतीचं कोणीही कृत्य करू नये, कायदा कोणी हातात घेऊ नये. आणि म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सखोल चौकशी करून जे कोणी काही संशयित आहेत, बघा आता त्यांना जी फोनवर धमकी दिल्या, प्रत्यक्ष येऊन दिल्या, तर फोन रेकॉर्ड देखील त्याच्यामध्ये निघेल. ज्यांचे कॉल रेकॉर्ड आहेत त्या संबंधितांना बोलून घेऊन त्यांच्या व्यतिरिक्त गुन्हा दाखल करून जर निलेशचा मृत्यू त्यांच्या माध्यमातून झाला असेल तर अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई होऊन त्यांना सजा मिळेल. पोलिसांनी सखोल कारवाई करावी म्हणून तुम्ही इथं जमलेले कारवाई करावी म्हणून हे सगळे समाजाचे लोक, त्यांचे नातेवाईक सगळे जमलेले आहेत. पण आता शैलेश जो हा निलेशचा भाऊ आहे, हो, त्यांनी जी मुलगी पळून नेली असं म्हणतात, त्या मुलीचं वय काय होतं? ती मुलगी ते काहीच माहित नाही. ती मुलगी स्वतःहून आलेली एका याच्या पोरीच्या गंधाला मी पुण्याला गेले आणि मी एवढं म्हणलं, शैलेश मी चालले बरं का, तर मला म्हणला मम्मी जा ये उद्या. आणि त्या पोरीने याला फोन केला, मी मनसरला आले. मी त्याला सांगितलं मला त्या पोरीला म्हणा आमच्या घरी येऊ नको, तू आली तशी माघारी जा म्हणलं, आमच्या घरी येऊ नको म्हणलं. मी स्वतः बोलले. त्या पोराला पण सांगितलं त्या पोरीला घरी, पण ती पोर म्हणली नाही, त्याला पळून घेऊन गेली. ती पोर स्वतः आली, ती आम्ही नाही आणलेली. तिला वय तिचं कमी आहे जास्त आहे? आम्हाला सांगताच नाही काही. तुम्हाला काय माहिती? अल्पवयीन नाही का? नाही, ते काहीच कोणाला सांगता येणार बरं, ते काय माहित नाही. 18 पेक्षा जास्त आहे का? जास्त असणार. संज्ञा नाही ती पोरगी. हा, ती म्हणते ती स्वतः म्हणते मी लग्न करीन तर याच्याशीच करीन, नाही तर मी लग्नच करणार नाही. ती पोरं अशी बोलली. तिला म्हणलं मी काय तिला म्हणलं तू आमच्या घरी येऊ नको बाई, आमची परिस्थिती नाही तशी. तू मोठ्या घरची असू नाही तर बारीक घरची, आमची परिस्थिती नाही. आम्ही जेव्हा कमवू तेव्हा खाणारी माणसं आहे म्हणलं. तू आमच्या पोराच्या इथं आमच्या घरी येऊ नको, तू आली तशी जा म्हणलं. नाही म्हणली मला नाही जायचं, मी स्वतः माझ्या मर्जीने मी आलेली आहे म्हणली. मी माझ्या मर्जीने मी आले, माझ्या आई बापाचं काही घेणं देणं नाही म्हणली, माझ्या भावांचं पण नाही म्हणली. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने मी एकटी आलेली म्हणली. निघून कधी गेले? किती दिवस झाले दोघं निघून? सोमवारी 8 दिवस झालेत. 8 दिवसापासून तुमच्या मुलाचा तुमचा कॉन्टॅक्ट काहीच नाही. मग त्या मुलीच्या नातेवाईकाला असं वाटतंय की ती तुम्हीच आम्ही दडवून ठेवली. काय केलं घरी येऊन ते लोकांनी? आम्हाला धमक्या देते ती नसती किंवा त्याला आमची पोर जर नाही गावली तर तुमचा मर्डर करून टाकू, आम्ही तुमचा मर्डर करून टाकू. मला रात्री 2-2:30 वाजेपर्यंत त्यांनी फोन केले, माझ्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर आहे. आणि निलेशला काय त्रास द्यायचे? आणि आम्ही 2 जण, मी काल दिवसभर त्याच्या संग इथं नारायणगाव मध्ये होते. मला त्याने गाडीत बसवून दिलं, मी त्याच्यापाशी होते. मला शुगर वाढली, मला रोज तो घेऊन यायचा सोडायचा. आणि मला आम्ही काल इथं येऊन गेलोय पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार द्यायला. हा, ते कोणच्या वकील बाईने आम्हाला पत्र दिलं, म्हणली तुम्हाला पोलीस संरक्षण देतो म्हणली. पोलिस म्हणली चालन म्हणले, आम्ही पण येतो तुमच्या बरोबर, फक्त म्हणले तुम्हाला संरक्षण घ्या म्हणले. हा म्हणले. आम्ही पोलीस स्टेशनला भरला होता का तुमचा मुलगा निलेश? काय मला त्याने 2-3 वेळा इथून नेली आणली, याला नेली. ठीक आहे. काय तुमच्या पतीचा आता नाही येते ह्या जगात? काय झालं? काय तुमच्याशी काही बातचीत केली का त्यांनी? माझ्याशी नाही काय बोलले. ते येऊन गेले सकाळी, ते वाटत होतं माझ्याकडे, ते त्यांना घेऊन गेले, सोडवायला आले होते. आणि त्याच्यानंतर मला एकदा जिथे संध्याकाळी येऊन गेले 4:30च्या दरम्यान, 5:30च्या दरम्यान येऊन गेले पोलीस स्टेशनला. मला म्हटलं मी जाऊन येतो, मी बघून येतो. ती लोक ज्या वेळेस 4:30ला आली तिथं त्यांनी धमकी सुद्धा दिली आम्हाला की तुम्ही ये ना 2 दिवस. काल 4:30 वाजता का? हा, आणि ते काल इथं सगळीकडे फिरून गेले ते. आणि त्यांनी ना अशी आम्हाला धमकी दिली की तुम्ही जर नाही ना पोरीचा आवाज जरी आम्हाला ऐकवलं तर तुम्ही काही करीन माहित नाही. माझ्या नावाने ते केलंय. माझं नाव एवढं नाहीये, माझं नाव कमकवत आलंय. नाही भेटा आम्हाला, आमचं एवढंच म्हणणं. मला 2 पोरं आहेत. आज त्यांच्या बाबतीत झालं, उद्या माझ्या बाबतीत. वय किती मुलांचं? माझ्या मुलाचं वय, मोठ्याचं वय 10 वर्ष आणि बारकीचं वय 7 वर्ष आहे.
आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. उद्या आज त्यांच्या बाबतीत झालं, त्यांनी धमकी दिली, आज त्यांच्या बाबतीत झालं, उद्या मला काय करणार आहे? नातीसाठी काय करायचं का? लेकरांना वनवासात टाकलं का नाही? वनवासाला लेकरांना बच्चे बारीक बारीक तिच्या पाठीमाग कोणाचा आधार नाही, तिला कोणाचा आधार आहे. धमकी देतात की लोक येऊ येऊ रात्रीची वरडती पोरगी सारखी. काय करायचं आता? किती वेळा फोन आला तुमच्या पतीला त्या लोकांचा? सारखा फोन यायचा? 5 तारखेला आम्हाला भेटू इथं आले होते नारायणगावला. ते सांगितलं पण फोन सारखा करत होते का? हा, ते सारखं फोन करायचे त्यांना. त्यांनी माझा पण नंबर माहिती, पण मी ओळखत नव्हते त्यांना, त्याच्यामुळे मी काय नंबर माझा नाही दिला. त्यांचा नंबर त्यांना भेटला तर त्यांच्या नंबरवरती फोन करत होते. निलेश तुमचे मिस्टर आहे, त्यांची मनस्थिती कशी होती एवढ्या 4-5 दिवसात? टेन्शन मध्ये होते? टेन्शन मध्येच होते. या लोकांचे जसे फोन यायला लागले, ते या लोकांनी जसं टॉर्चर करायला लागले तसं ते टेन्शन मध्येच होते. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. नारायणगावचा आमचा सहकारी तरुण निलेशजी राजगुरू याची ह्या घातपातच संदीप भाऊ. जरी त्याला अनेक जण संशयास्पद म्हणत असेल, पण आमच्यासारखे निश्चितपणे समजतात की घातपात होऊ शकतो, कारण त्याचा स्वभाव त्या पद्धतीने नव्हता. आणि निश्चितपणे जसं आता या सगळ्या कुटुंबाने इथं भावना जे व्यक्त केल्या, आम्ही डिपार्टमेंटशी पण बोललोय की काही झालं तरी लगेच तात्काळ गुन्हा दाखल करा. जे कोण आहे समोरचे कोणी असू द्या. शेवटी जर नारायणगावमध्ये किंवा जुन्नर तालुक्यात येऊन जर कोण असं हैदोस घालत असेल, जुन्नर तालुक्यात येऊन जर आमच्या निलेश सारख्या सहकार्यावर जर असं कोण अन्याय करीत असेल, तर हा जुन्नर तालुका खपून घेणार नाही. या कुटुंबाच्या मागे आम्ही भक्कमपणाने, उद्या जर वेळ आली आंदोलनाची तर आम्ही आंदोलन करू इथं. पण काही झालं तरी सगळ्या आरोपींना इथं अटक झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी. कारण एकाचा याच्यात जीव गेलेला आहे, त्याला 2 लहान लेकरं. आज बायकोनी काय करायचं, कुटुंबाने काय करायचं? आज हे कुटुंब उघड्यावर आलो जाणार. या कुटुंबाचे एक तर मागं कोण नाही, ते सगळे नातेवाईक जमलेत इथं, त्याचे सगळे मित्रपरिवार जमलेत. परिस्थिती इतकी वाईट आली आणि इथं आम्ही याच्यासाठी आलोय की पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि समोरचे कोणते आरोपी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने सीडीआर करावं, सगळ्या गोष्टी कराव्या, पण सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे. कारण ही गांभीर्याची घटना याच्यासाठी की 2-3 दिवस झाले तो वारंवार सांगत होता की मला ह्या लोकांपासून जीवाला धोका आहे. पोलीस स्टेशनला यायचं, मला वाटतं पोलीस स्टेशनला पण आलो होता. म्हणजे हे दुर्दैवी, हे दुर्दैवी माझ्या जीवाला धोका आहे म्हणला. आम्हाला यांच्यापासून तर घाते म्हणला. आम्हाला पोलीस संरक्षण द्या म्हणले होते. आम्ही 2 दिवस येत होते. आम्ही एवढे जण गेलो होते, हे पण होते 2 जणी. त्यांना काढायचं, त्यांनी केलं काम. आम्ही रात्रीच्या 1 वाजता येऊन आम्ही संरक्षण पण मागितलं. 1 वाजता पण आलो होतो रातचं. हेच दुर्दैवी. आम्ही त्याच्यामुळं PSI पाटील या घटनेचे जे IO आहेत त्यांना मागाशी मी फोनवर बोललोय, जर संदीप भाऊ जर गुन्हा दाखल झाला नाही आम्ही आहे असं इथं बसू आंदोलनाला. आम्ही त्यांना पण क्लिअर मध्ये सांगितलं. त्याच्यामुळे आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही चाललोय. काय हे जे लोक होती ती पुण्याची आहेत असं मला कळलं. काय पुण्याचे, दौंडचे, माझं म्हणणे संदीप भाऊ तुमचा काय पर्सनल विषय होता, त्यांनी इथं पोलीस स्टेशनला आले असे, त्यांनी त्यांचं बाजू सांगितले असे, आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला असता. आमच्यासारखी मंडळी आहेत की ती मार्ग काढू शकतात, परंतु असं येऊन एखाद्या मुलाला टार्गेट करणं, त्याला 3-4 दिवस टॉर्चर करणं आणि अशा त्याचा जीव जाणं, इतका गंभीर प्रकार घडलाय नारायणगावमध्ये. हा जुन्नर तालुक्यात असा पहिलाच प्रकार घडलाय आणि आम्ही खपून घेणार नाही. मगाशी पण मी त्याच पद्धतीने सांगितलं, उद्या जर कुठली जरी वेळ आली तरी आम्ही या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहू. कोणी दखल घेतली नाही आमची. आम्ही सारखं येत होतं. माझ्या वर्ग म्हणायचं मला पोलीस संरक्षण द्या. माझ्या आईच्या जीवाला धोका आहे, माझ्या 2 पोरांच्या जीवाला धोका आहे. आमचं काहीतरी ती लोक करते, तुम्ही आम्हाला पोलीस संरक्षण द्या. आम्ही 1 वाजता येऊन गेलोय रातचं, तरी आम्हाला काही नाही दिलं त्यांनी. म्हणले तुम्ही सकाळी या. ते बॉडी जी सापडली तुम्ही म्हणताय ती कशा अवस्थेत होती काय माहिती नाही, त्याची जास्त माहिती. बॉडी कोणी पाहिली होती? बॉडी पहिली पाहिली कोणी? 1 मिनिट. हा इकडे पहिली. मी त्यांना रात्रभर कॉल करत होते आणि मला सकाळी जेव्हा उठले तेव्हापासून मी त्यांना फोन करत होते. त्यांनी फोन नाही उचलला. त्याच्यावर मी परत फोन केला त्यांना. तिथे एका माणसाने फोन उचलला. त्यांनी मला सांगितलं रस्त्याच्या कडाला पडलेला आहे इथं माणूस म्हणून.
म्हणून मी इथं पाहायला गेले होते. त्याच्यावर तिथे आजच रात्रभर घराबाहेर होते ते. रात्रभर घराबाहेर होते. ते कुठं होते नक्की? गाडी ते पडले होते, कुठं पडले होते? इकडे टाकरवाडी रोडला. हायवेच्या कडे का कुठं? नाही, त्याच्या खालच्या साईडच्या रोडला, नंबरवाडी रोडला पडले होते तिथं. आणि ते नाही. आणि काय त्यांच्या पैसे का औषधाची बाटली होती असं म्हणतात, खरंय का? हा, होते तिथं औषधाची बॉटल. पण औषध तुमचं असं म्हणणं आहे का औषध पाजले त्यांना बळजबरीने, असं म्हणणं आहे का? त्याच्यात 2-3 गोष्टी आहे. सकाळपासून पण असं वाटलं होतं की सुसाईडचा विषय, आत्महत्येचा विषय, पण सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 2-3 दिवस त्याला जो जीवाला धोका होता त्याच्यामुळे तो घातपात असू शकतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी त्याच पद्धतीने अँगलनी तपास केला पाहिजे. मग मी साहेबांशी बोललोय, पाटील साहेब सहकार्य करायला पण तयार आहे. त्यांनी सांगितलं की यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही समोरच्या आरोपीवर गुन्हा दाखल करू असं सांगितलं. पण घातपाताचा संशय आम्हाला सगळ्यांना आहे. सुसाईडचं जरी सकाळपासून आम्हाला वाटलं होतं की तिथं बाजूला बाटली पडली किंवा काही जे काही सगळेजण सांगतात ते, परंतु तो तसा करणारं पण नाही. तरुण तो तसा करणारं पण नाही. त्याच्यामुळे घातपाताचा सगळ्यांना संशय.